मित्रांनो, वर्षातील असा एक दिवस ज्या दिवशी केलेले पुण्य कधी संपत नाही. तुम्हाला माहीत आहे का तो दिवस कोणता? तर तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. या दिवशी केलेले दान, जप, तप आणि पूजा अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे पुण्य देते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व शेतकरी बांधवांसाठी एक विशेष पूजा सांगितली आहे. ती पूजा म्हणजे सीतामातेची पूजा. मित्रांनो, आपल्या शेताच्या मधोमध 1 बाय 1 फुटाचा खड्डा खोदावा आणि त्यात एक केळीचे पान ठेवावे. सोबत पूजेचे साहित्य न्यायचे. त्यानंतर एक मनुष्य पोटभर जेवेल एवढा नैवेद्य आणि सोबत ओटीचे साहित्यही घ्यायचे. त्यानंतर त्या केळीच्या पानावर नैवेद्याची मांडणी करायची. नैवेद्याच्या शेजारीच ओटीचे साहित्य ठेवायचे आणि सीतामातेची पंचोपचारी पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप ओवाळायचा आणि नैवेद्य दाखवायचा आणि हात जोडून प्रार्थना करायची. मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने व परमपूज्य गुरु माऊलींच्या मार्गदर्शनाने आपला मान सन्मान करत आहे. हे सीतामाते आम्हाला वर्षभर पुरेल असे धनधान्य देऊन उपकृत करावे ही नम्र विनंती व आपल्या असीम कृपेबद्दल धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करावी. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 माळ नवार्ण मंत्र, 1 माळ सीता गायत्री मंत्र, 1 वेळा भूसुक्त आणि 1 वेळा स्त्रीसुक्त घ्यायचे. मित्रांनो, अक्षय तृतीया हा कालावधी उन्हाळ्यात असल्यामुळे आपल्या शेतात किंवा आजूबाजूला जर वाळलेले उभे पीक असेल तर धूप दीपाचा उपयोग न करता त्याऐवजी 2 पळ्या पाणी जमिनीवर सोडावे. मित्रांनो, अक्षय तृतीया हा दिवस पितरांचा दिवस देखील मानला जातो. त्यामुळे या दिवशी आपण पितरांचीही सेवा करतो. पितरांना दुपारी 12 वाजेनंतर अन्नाचा नैवेद्य अर्पण करतो. त्यामध्ये आंब्याचा रस असेल, पुरणपोळी असेल किंवा त्या त्या भागानुसार वेगवेगळे पदार्थ करण्याची परंपरा आहे. त्या केलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवून आपण दक्षिणेकडे तोंड करून पितृसूक्त म्हणायचे आहे. या दिवशी उदक कुंभ दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते आणि पितरांचे ऋण फेडण्याचा हा एक उत्तम दिवस मानला जातो. मित्रांनो, अक्षय तृतीयेला ही सेवा नक्की करा आणि आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त करा. कारण या दिवशी केलेले पुण्य कधीही संपत नाही. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.